माझं नाव लावण्य गजानन नकलवार. माझं शाळेचं नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नववस्ती. मी इयत्ता 4थीतली विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला संगणक याविषयी सामान्य ज्ञान प्रश्न सांगणार आहे. संगणक म्हणजे काय? उत्तर: माहिती प्रक्रिया करणारी इलेक्ट्रॉनिक उपकरण. प्रश्न: संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? उत्तर: CPU. प्रश्न: संगणकातील चित्रांना काय म्हणतात? उत्तर: ग्राफिक्स. प्रश्न: संगणकातील स्मृतीला काय म्हणतात? उत्तर: मेमरी. प्रश्न: RAM चा उपयोग कशासाठी होतो? उत्तर: तात्पुरती माहिती साठवण्यासाठी. प्रश्न: ROM कशासाठी वापरतात? उत्तर: कायमची माहिती साठवण्यासाठी. प्रश्न: संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर: बूटिंग. प्रश्न: संगणकातील माहितीला काय म्हणतात? उत्तर: डेटा. प्रश्न: कीबोर्ड हा कोणता घटक आहे? उत्तर: इनपुट साधन. प्रश्न: माऊस कशासाठी वापरतात? उत्तर: कर्सर हलवण्यासाठी. प्रश्न: मॉनिटर कोणते साधन आहे? उत्तर: आउटपुट साधन. प्रश्न: प्रिंटर कशासाठी वापरतात? उत्तर: छापील माहिती मिळवण्यासाठी. प्रश्न: संगणकातील फाईल म्हणजे काय? उत्तर: माहिती साठवण्याचा प्रकार. प्रश्न: सॉफ्टवेअर म्हणजे काय? उत्तर: संगणकाच्या सूचना. प्रश्न: हार्डवेअर म्हणजे काय? उत्तर: संगणकाचे भौतिक भाग. प्रश्न: विंडोज म्हणजे काय? उत्तर: ऑपरेटिंग सिस्टीम. प्रश्न: ऑपरेटिंग सिस्टीमचे काम काय? उत्तर: संगणक नियंत्रित करणे. प्रश्न: इंटरनेट म्हणजे काय? उत्तर: जागतिक संगणक जाळे. प्रश्न: ईमेल कशासाठी वापरतात? उत्तर: संदेश पाठवण्यासाठी. प्रश्न: ब्राउझर म्हणजे काय? उत्तर: इंटरनेट पाहण्याचे सॉफ्टवेअर. प्रश्न: गुगल काय आहे? उत्तर: सर्च इंजिन. प्रश्न: पेन कशासाठी वापरतात? उत्तर: पेन ड्राइव्ह. प्रश्न: पेन ड्राइव्ह कशासाठी वापरतात? उत्तर: माहिती साठवण्यासाठी. प्रश्न: संगणकातील व्हायरस म्हणजे काय? उत्तर: हानिकारक प्रोग्राम. प्रश्न: अँटीव्हायरसचे काम काय? उत्तर: व्हायरस पासून संरक्षण. प्रश्न: संगणकाचा शोध कोणी लावला? उत्तर: चार्ल्स बेबेज. धन्यवाद.